नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपले स्वागत आहे. आता आजी गुरुजींना विचारत असतात की गुरुजी, तुम्ही सांगितलं होतं की काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणूनच तुम्हाला थेट इथे बोलावून घेतलं. गुरुजी म्हणतात की हे बघा सुभद्राताई, मला तुम्हाला काळजीत टाकायचे नव्हते, परंतु विषयच तसा होता म्हणून मला तुम्हाला फोन करावा लागला आणि हे सगळं सांगावं लागलं. कारण ती वेळच तशी होती आणि मला ते राहवलं नाही. राजशिर्के घराण्याचा कुलरक्षक म्हणून ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणूनच मला हे सांगणं हे खूप गरजेचं होतं. म्हणून मी इथे आलो तुम्हाला भेटायला. तेव्हा मग आता आजी म्हणतात की म्हणजे गुरुजी नक्की काय आहे, तुम्ही प्लीज सांगाल का? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? म्हणजे गुरुजी म्हणतात की हो, तसा प्रॉब्लेम आहे म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो. खरं बघायला गेलं तर या राजशिर्के घराण्यावर एक मोठं संकट येणार आहे. तेव्हा आजीला टेन्शन येऊ लागतं. आजीला आता कळत नसतं की गुरुजी नेमकं काय सांगता येतं. अंजली म्हणते की नेमकं कशाबद्दल आहे गुरुजी? तेव्हा गुरुजी सांगतात की ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्याही आयुष्यात एक मोठं संकट येणार आहे आणि ते संकट सगळं काही उद्ध्वस्त करेल असं दिसतंय मला. तेव्हा मग आता आजी म्हणते की बापरे, म्हणजे त्यांच्या आयुष्यात संकट येईल म्हणजे काय नक्की? त्याचबरोबर मामी म्हणते की त्यांनी आता एका स्पर्धेत भाग घेतला आहे, मग ते स्पर्धा वगैरे हरतील असं तर काही नाही ना? ती पटकन असं बोलून जाते. तेव्हा गुरुजी म्हणतात की म्हणजे नाही, तशातला काही भाग नाही आहे. म्हणजे मी असं म्हणतच नाही आहे की त्यांच्यावर जे काही संकट येणार आहे ते त्यांना टाळता येणार नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की त्यांच्यावर खूप मोठं संकट येऊ घेतलं आहे आणि आतापर्यंत त्यांच्यावर संकटही खूप आली आहेत. त्यांचा त्यांनी सामनाही केला आहे. तेव्हा आजी म्हणते की हो, अगदी बरोबर गुरुजी, आत्तापर्यंत 2 स्पर्धा झाल्या, त्या दोन्ही स्पर्धेत त्यांना खूप काही भोगावं लागलं होतं आणि खूप सहन करून ती स्पर्धा ते जिंकले होते. तेव्हा मग गुरुजी म्हणतात की हो, मला तेच सांगायचे आणि आता तिसऱ्या वेळीही तेच काहीतरी होण्याची शक्यता आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की म्हणजे गुरुजी नक्की काय होणार आहे? त्यांच्यावरती काही उपाय आहे का? तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, प्रत्येक गोष्टीवर उपाय हा असतो आणि तोच मी शोधून तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आलेलो आहे. ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही खूप काही सहन केले, पण अजूनही त्यांची परीक्षा संपली नाही आहे. त्यांच्यासाठीचा हा कठीण काळ आहे आणि या कठीण काळामध्ये नेमकं काय घडेल हे कोणालाही सांगता येत नाही. ते स्पर्धा जिंकतील की नाही हे माहीत नाही आहे. तेवढ्यात मग आता नम्रता म्हणते की गुरुजी, मी एक विचारू का? मी नम्रता, म्हणजे मी आणि आकाश आम्ही दोघं ही स्पर्धा जिंकू का? तेव्हा लगेच गुरुजी विचारतात की सॉरी, माफ करा, तुम्हाला ओळखले नाही, आपण कोण? तेव्हा आकाश म्हणतो की गुरुजी, ही माझी बायको नम्रता पाटील. तेव्हा मामाही म्हणतो की हो, आमची ही सून नम्रता. तेव्हा हल्ली नुकतंच लग्न झालं यांचं. असं म्हटल्यावर गुरुजी म्हणतात की हे बघा, मी इथे आलो आहे ते राजशिर्के घराण्याचा कुलरक्षक म्हणून. त्यांच्या कुळाच्या जबाबदारीची माझ्यावर गरज आहे, त्यामुळे माझी जबाबदारी ती आहे. तुम्ही पाटील आहात, त्यामुळे मी पाटील घराण्याचा कुलरक्षक नाही, राजशिर्के घराण्याबद्दल बोलतो आहे मी. असं म्हटल्यावर आता नम्रताचा तिथे चेहरा पडतो. तेव्हा मग अंजली म्हणते की मग मला एक गोष्ट सांगा ना तुम्ही, की या संकटामुळे ईश्वरी अर्णव हे दोघंजणही हरतील का? तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, त्याने काहीतरी साध्य होईल. ते म्हणजे ईश्वरी अर्णव या दोघांना दत्तगुरूंच्या मठात येऊन एक दिवस उपासना करायला लागेल आणि उपवास करावा लागेल. त्यानंतरच काहीतरी होऊ शकतं आणि हा यज्ञ हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपल्याला तो करावाच लागेल. तेव्हा आजी लगेच म्हणायला लागते की चिंटूचं तर पण ह्यावर विश्वास नाही आहे, मग काय करायचं? तेवढ्यातच आता ईश्वरी तिथून येते. गुरुजी, 1 मिनिट असा आवाज ती वरून देते आणि खाली उतरत येते. ती म्हणते की मी काय म्हणते गुरुजी, तुम्ही जे काही म्हणालात ते ऐकलं आहे आता मी सगळं, पण मला एक गोष्ट सांगा ना, हे जे काही घडतंय त्यावर उपाय तर नक्कीच आहे असं तुम्हीही म्हणालात आता, म्हणजे नक्कीच यावर काहीतरी तोडगा निघू शकतो, बरोबर ना? तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, अगदी बरोबर, यावर उपाय हा होऊ शकतो. मग आता लगेच ईश्वरी म्हणायला लागते की मी काय म्हणते आजी, तुम्ही, मी आणि अर्णव सरांना आपण अगदी व्यवस्थित या पूजेचं महत्त्व समजावून सांगितलं तर कदाचित ते तयारही होतील. मग आपण हे प्रयत्न करून बघायला हरकत नाही. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, बरोबर आहे ईश्वरी, तू जसं म्हणतेस तसं जर अर्णवला कन्व्हिन्स करू शकला तर खूप चांगलं आहे, कारण की सगळं पुढचं चांगलं होण्यासाठी तुमचा हा यज्ञ हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तेव्हा मग आजी त्यांना सगळ्यांना सांगते की हो चालेल. मग गुरुजी शुभम भवतु असं म्हणतात आणि निघत असतात.
वल्लरी मनात विचार करते की गुरुजी, तुमच्या इथे येण्याने बाकी कोणाचा फायदा हो न हो, परंतु माझा फायदा तर मात्र झालेला आहे. कारण की ईश्वरी आणि अर्णव यांच्यावर येऊ घातलेल्या या नवीन संकटामध्ये मला एक मोठी आशा दिसत आहे. मला खूप मोठा फायदा करून दिला आहे तुम्ही गुरुजी, असं म्हणून आता इथे वल्लरीच्या मनात ते सगळं सुरू असतं. वल्लरी तिथेच बसून विचार करत असते की ईश्वरी आणि अर्णव यांच्यावर हे संकट येऊ घातले ना, आणि जो हा होम हवन जे काही करायचे त्यामधूनच ते जिंकू शकतील, तर माझ्याकडे चांगली संधी आहे. मी ते घडूनच देणार नाही. ही पूजा अर्चा मी काहीच घडू देणार नाही, असं मामी विचार करत असते. त्यानंतर तिथे वल्लरी विचार करत असताना नमू येते. आई, मला तुम्ही बोलावलात? तेव्हा ती म्हणते की हो, मी बोलावलं आहे तुला, ये इथे बस. तेव्हा मग लगेचच नम्रता येते. वल्लरी तिला सांगते की येताना दरवाजा तेवढा बंद करून ये. मग दोघीजणीही बसतात. तेव्हा नमू विचारते की काय झालं आई? तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ नम्रता, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे की आता हे जे काही घडतं आहे ना, त्याबद्दल तू जरा विचार केलास का? म्हणजे गुरुजी आलेत त्यावरून नक्की काही एक विचार केलास का? तेव्हा ती म्हणते की कसला विचार आई? बघितलंत ना गुरुजी मला कसं बोलले ते. त्यांनी मला सरळ सांगितलं, आम्ही जिंकणार की नाही हे त्यांनी सांगितलंच नाही. म्हणे मी राजे शिर्के घराण्याचा कुलरक्षक आहे आणि त्यांची जबाबदारी आहे, पण आपल्याबद्दल काहीच बोलले नाहीत. तेव्हा मग आता मामी म्हणते की हो, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तू फक्त हेच ऐकलंस की ईश्वरी आणि अर्णव यांनी यज्ञ केला तरच ते जिंकू शकतील, पण तू बाकीच्या गोष्टीकडे फोकस का नाही केलं? तेव्हा मग नमू म्हणते की आई, तुम्ही काय म्हणताय नेमकं, प्लीज मला जरा सांगा. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अगं, मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ईश्वरी आणि अर्णव यांच्यावर खूप मोठं संकट येतं आहे, याची चाहूल गुरुजींना लागली. याचा अर्थ असाच होतोय ना की त्यांच्यावर खूप संकट येणार आहे आणि ते स्पर्धेमध्ये जिंकू शकणार नाहीत. त्याचबरोबर आता गुरुजींनी हे पण सांगितलं की त्यांना दिवसभर देवात मठात जाऊन उपासना करायची आहे, बरोबर ना? मग आपण असा विचार करायचा, ते दोघं जर स्पर्धा जिंकू नयेत तर त्यांच्याकडून ती पूजाच नाही झाली तर? जर त्यांच्या हातून ती पूजा झाली नाही तर आणि तरच ते ही स्पर्धा जिंकू शकणार नाहीत. आणि तू या दृष्टीचा विचार कर ना की ते दोघंजणही ही स्पर्धा जिंकूच नाहीत म्हणून. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला त्यांच्याकडून ही पूजा झाली नाही असं बघावं लागेल. जर त्यांच्या हातून ही पूजा झाली नाही ना, तर आणि तरच ते जिंकू शकणार नाहीत. आलं आहे का तुझ्या लक्षात मी काय बोलते ते? तुला गुरुजी काय म्हणाले हे दे सोडून, परंतु ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही जर पूजाच करता आली नाही तर मात्र त्यांना पुढे काही जाता येणारच नाही आहे पुढच्याच फेरीत, किंवा ते फायनलमध्ये जिंकू शकणार नाही. आले का तुझ्या ध्यानात मी काय बोलते ते? तेव्हा आता नम्रता म्हणते की हो, म्हणजे तुम्ही बरोबर बोलताय. वल्लरी म्हणते की हो, मग तेच तर मी तुला सांगत आहे. प्रत्येक वेळेला आपण हाच विचार करून चालणार नाही आहे. आपल्याला काही करून आता ही स्पर्धा जिंकायची की नाही, आकाश आणि तुला ही स्पर्धा जिंकायची. त्यामुळे तुम्ही दोघांनी प्रयत्न करायचे, पण प्रयत्न करता करता ईश्वरी अर्णव यांचीही पूजा होऊ नये याकडे आपण लक्ष द्यायचं. तेव्हा मग लगेच नम्रताची ट्यूब पेटते. ती म्हणते की हो की आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. म्हणजे तुम्ही जे काही सांगतायत त्या गोष्टी पटल्या मला. म्हणजे जिजू आणि इशू दोघंजणही या स्पर्धेत जिंकायला नको, तर मात्र आपल्याला हे सगळं करायला हवं, हे सगळं जमायला हवं. तेव्हा मग वल्लरी म्हणते की बघ, आत्ता कसं समजलं तुला मी कसं काय सांगते ते, हीच गोष्ट तू आता लक्षात घे. तेव्हा नम्रता म्हणते की आई, खरंच थँक्यू सो मच, तुम्ही खरंच खूप मोठा विचार करा, मी तर त्या बाजूने विचारच केला नव्हता. तेव्हा मग लगेच ती म्हणते की हो, मी हेच सांगते तुला की थोडासा विचार कर. प्रत्येक वेळेला ना टेन्शन घेऊन काही चालत नाही, आपल्यालाही काहीतरी थोडा विचार करावाच लागतो, असं म्हणून ती तिला समजावत असते. आणि नम्रता आता विचार करते की त्यांना कसं जाऊ देता येणार नाही. वल्लरी मनातच म्हणते की वा, खरंच या नम्रता नावाच्या पादाचा मला इतका उपयोग होतोय ना की या ईश्वरीच्या विरोधात भडकवण्यासाठी ही अगदी सहजपणे तयार झालेली आहे, असं म्हणून वल्लरी मनातल्या मनात हसत असते. त्यानंतर अर्णवचं त्याचं कॉम्पिटिशनसाठीचं काम सुरू असतं. ईश्वरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येत म्हणते की हे घ्या, तुमच्यासाठी ही तुमची काळी कुट्ट कॉफी. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, पण मी आताच कॉफी झाली आहे माझी. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, असं करू नका, बघा ना मी तुमच्यासाठी किती प्रेमाने कॉफी बनवून आणली आहे ती, घ्या ही कॉफी पिऊन घ्या. आणि एरवी तर दिवसातून जास्तीच 10 ते 12 वेळा मला कॉफी मागत असता, मग आताही तुम्हाला मी कॉफी दिली तर काय हरकत आहे, घ्या ही कॉफी पिऊन घ्या.
असं ती म्हणताना तो बघतो आणि म्हणतो की मिस इंदौर, नेमकं काय झाले तुला? आज चक्क मला न बोलता कॉफी? ती म्हणते की हो, कशी झाली आहे ते मला जरा सांगा. तेव्हा तो कॉफी पितो आणि म्हणतो की एक्स्ट्रा स्वीटनेस आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय स्वीटनेस? पण सर, मी तुमच्या कॉफीमध्ये तर साखर नाही घातली, मग गोड कशी काय झाली तुमची कॉफी? काही कळत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की कॉफीबद्दल नाही बोलत आहे मी, तुझ्या वागण्यामध्ये तुझं हे जे काही बिहेवियर आहे ना, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्वीटनेस वाटतोय मला. म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे का? म्हणजे हे वागणं कशासाठी, हे जरा प्लीज सांगू शकशील का मला? तेव्हा आता ईश्वरी सांगते की हो, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे ना अर्णव सर, की ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके, मला माहीतच होतं, ठीक आहे, सांग नेमकं काय सांगायचं होतं तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे बघा, मला ना प्लीज तुम्ही रागवू नका. म्हणजे ना मगाशी गुरुजी आले होते आणि त्यांनी ना एक गोष्ट सांगितली आहे. तेव्हा तो म्हणतो की काय, कसली गोष्ट? तेव्हा ईश्वरी सांगते की अर्णव सर, आपल्या दोघांनाही ही स्पर्धा जिंकायची आहे, बरोबर? आपल्याला सात्विक फॅशन वाचवायचं आहे. अर्णव दुसरीकडे तिला शोधत असताना ती डाव्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणते की सर, हे बघा, आपल्याला सात्विक फॅशन हे वाचवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला हवं ते करावं लागलं पाहिजे. गुरुजींनी सांगितलं आहे की आपल्यावर सध्याही खूप संकट येणार आहे. त्यासाठी आपल्याला गुरुजींच्या मठात जाऊन उपासना करायची आणि दिवसभर उपवास करायचा आहे, यज्ञ करायचा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नो नो, हे अजिबात होणार नाही. तुला माहीत आहे की मी या सगळ्यावरती विश्वास ठेवत नाही मिस इंदौर. प्लीज तू या सगळ्या गोष्टी मला सांगू नको. मी नाही विश्वास ठेवू शकत या सगळ्यावरती. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, प्लीज असं करू नका ना, प्लीज हो म्हणा, हो म्हणा. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मिस इंदौर, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला होकार देऊ शकत नाही, असं म्हणून तो तिला तिथेच टाळतो. तर इथे नम्रता ही आकाशजवळ तो प्रॅक्टिस करत असताना येते आणि म्हणते की आकाश, मला जरा तुम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की बोल ना, काय झालं? तेव्हा मग आता नम्रता त्याला बोलायला लागते की आकाश, मला काय वाटतं माहिती आहे का, की ना आपण ही सगळी जी काही स्पर्धा सुरू आहे ना, त्यामध्ये मला एक आयडिया आली. तेव्हा आकाश तिच्याकडे बघतच राहतो. तर इथे ईश्वरी अर्णवला कन्व्हिन्स करत असते की सर, तुम्ही म्हणत असताना की प्रत्येक वेळेला आपण सगळ्या गोष्टी पॉसिबिलिटीज करून पाहाव्यात, तसंही असंच आहे की तुम्ही आत्ताही पूजा करून बघा ना. तुम्ही दरवेळेला कसं, म्हणजे आजीच्या किंवा माझ्या सांगण्यावरून तरी निदान देव तुम्ही मानत नसलात तरीही पाया पडता, प्रसाद घेता, तसंच हे आहे. फक्त तुम्ही आपल्या स्पर्धा जिंकण्यासाठी किंवा माझ्या किंवा आजीच्या श्रद्धेसाठी हे सगळं करा. प्लीज अर्णव सर, नाही म्हणू नका. तो म्हणतो की नो मिस इंदौर, मला हे जमणार नाही आहे, दिस इज नॉट माय कप ऑफ टी. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, काय बोलताय तुम्ही? अहो, मी तुम्हाला चहा कुठे दिला आहे, मी कॉफी दिली आहे तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, दिस इज नॉट कप ऑफ टी, म्हणजे तुझ्या भाषेमध्ये ये मेरे बस की बात नाही आहे. प्लीज तू माझ्या मागे लागू नकोस, मला हे सगळं नाही करायचं आहे. पण काही ईश्वरी पण ऐकायला तयार नाही, ती पण तेवढीच हट्टी असते. तर नम्रता आकाशला म्हणते की आपण एक काम करू शकतो, आपणही ही पूजा करूया का? म्हणजे जिंकण्यासाठी आपले चान्सेस वाढावेत म्हणून आपणही दोघंजणं जोडीनेही पूजा करू. तेव्हा मग आकाश म्हणतो की नम्रता, अगं, ही जी काही पूजा आहे किंवा हे व्रत आहे ना, हे इशू आणि त्या अर्णव दादाला करायचं आहे. म्हणजे गुरुजींनी त्यांना करायला सांगितलं, हे त्यांच्या आयुष्यात संकट येणार आहे त्यासाठी. मग इथे आपल्यामध्येच काय आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा, प्रत्येक वेळेला तुम्ही तोच विचार करू नका. अहो, माझी अशी श्रद्धा आहे की आपण पण जर हा होम हवन केलं तर आपणही जिंकू ना, आपलेही तेवढे चान्सेस वाढतील. म्हणून मी सांगते, त्यांनी केली म्हणून काय फरक पडला, आपणही करूया. तेव्हा तो म्हणतो की नाही नम्रता, मला ना हे अजिबात आवडत नाही आहे आणि तुझं ना हे बिहेवियर एकदम ओव्हर होत चाललं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांनी केली म्हणून आपण केलीच पाहिजे, असं काहीही नाही आहे. प्लीज तू हा विचार करणं सोडून दे. आणि तो तिच्यावर खूप चिडत असतो. कॉफी पिता पिता ईश्वरी त्याला पुन्हा कन्व्हिन्स करते की अर्णव सर, प्लीज विचार करा ना, मी तुम्हाला जे काही सांगते त्या गोष्टीचा प्लीज विचार करा. तेव्हा मग अर्णव तिचं काही ऐकत नसतो. ती म्हणते की हे बघा, मी तुम्हाला एकच सांगते की आत्तापर्यंत तुम्ही मी जे जे काही सांगितलं ते ऐकलं आहे ना, आणि त्यामध्ये काय झालं आहे तर आपलं भलं झालं आहे ना, त्यासाठी मग आत्ताही आपण तेच केलं पाहिजे. नाही म्हणू नका प्लीज, प्लीज आपल्याला हे केलं पाहिजे सर. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नो मिस इंदौर, मी हे ऐकू शकत नाही. तेवढ्यात आता आजी तिथे येते आणि म्हणते की चिंटू, मी जर म्हणाले तर तू माझाही शब्द डावलणार आहेस का? तेव्हा अर्णव म्हणतो की आजी तू,
ताई तू प्लीज तुम्ही तरी समजवा हिला कळत कसं नाही आहे, मला नाही जमत ते, प्लीज मला करायला लावू नको. तेव्हा आजी म्हणते की चिंटू असं कसं बोलतोयस तू, तुला जमत नाही आहे म्हणून असं बोलायचं नाही चिंटू. अरे आपल्याला ही स्पर्धा जिंकण्यासाठी स्वतः गुरुजींनी येऊन संकेत दिलेत. तुला माहीत आहे ना की गुरुजी हे आपल्या घरावण्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल ओळखतात. त्यामुळे जर त्या चाहुलीमुळे त्यांनी इतकीशी गोष्ट करायला सांगितली असेल, फक्त तुम्हाला पूजा आणि उपवास करायचा आहे, तर ते संकट टळण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायला काही हरकत नाही आहे मी म्हणते. आजी त्याला समजावते. तर इथे नम्रता ही आकाशला म्हणते की हे बघा आकाश, हल्ली मी तुम्हाला जे काही सांगते ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत, का होतं तुमचं असं. तेव्हा तो म्हणतो की नम्रता, मला एक गोष्ट कळत नाही की तू असं का वागते, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये तुला जी अर्णवशी आणि ईश्वरीशीच कंपॅरिझन का करायचं असतं. अगं आपण जिंकू ना, आपण मेहनत घेऊन जिंकू. तेव्हा ती म्हणते की हो घेतली ना आपण मेहनत, पण कुठे जिंकलो आहे आपण. बघितलं ना मागचे 2 राऊंड आपण 3-4 नंबरवरतीच होतो. मग आता जर आपण करून हे पूजा वगैरे करून पहिल्या नंबरवर आलो तर कुठे चुकलं. तेव्हा मग आकाश वैतागतो. अंजली म्हणते की चिंटू हे बघ, मला तरी वाटतंय की तू ना ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. ते सगळं काही नाही, तू पण या स्पर्धेमध्ये भाग घे. गुरुजींनी सांगितलं आहे ते ऐक. तेव्हा मग सगळेजण तिघीच्या तिघी त्याच्या मागे लागतात. प्लीज हो म्हण असं त्याच्या मागे लागतात. आता लगेच अंजली म्हणते की चिंटू बघ, तुला कनूची शपथ आहे, तुला हो म्हणावं लागेल. तेव्हा तो विचार न करता लगेच म्हणतो की ओके ठीक आहे चालेल, मी आहे तयार पूजा वगैरे करायला, प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता तिघीजणीही खूप खुश होतात आणि एकमेकींना टाळ्या देऊ लागतात. मग आता आजी आणि अंजली दोघीजणीही बाजूला जात असतात. अंजली जाता जाता ईश्वरीला थंब करत म्हणते की काय गं, त्याला कॉफी बिफी दिली आहेस ना. तेव्हा ती हो हो ताई असं म्हणते आणि नंतर मग तिकडून त्या दोघीही निघून जातात. ईश्वरी आणि खूप खुश झालेली असते फायनली अर्णव रेडी झाला म्हणून. नंतर नम्रता ही त्याच विचारांमध्ये असताना आकाश हा टेन्शनमध्ये असतो. तर वल्लरी देशमुखला फोन करते आणि म्हणते की आपण जे काही करणार होतो ना त्या कामामध्ये आणखी एक पुढे सुधारणा झाली असं समजूया. तेव्हा मग वल्लरीला ती म्हणते की तुमची कोड्यात बोलण्याची शब्द काही जात नाही ना, म्हणजे प्रत्येक वेळेला फोन करतेस तेव्हा कोड्यातच बोलत असतेस, नक्की काय आहे त्या मुद्द्यावरती ये. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो येते, मुद्द्यावरच येते. तुम्हाला माहिती आहे का, आपण जे करत होतो ना देवालाही तेच हवं आहे असं वाटतंय. मग ती म्हणते की म्हणजे काय. तेव्हा वल्लरी म्हणते की म्हणजे एकच गोष्ट घडली आहे जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणजेच अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघंजणही खूप यांच्यावर मोठं संकट येणार आहे असे आमचे जे गुरुजी आहेत ना त्यांनी सांगितले. ते घरी आले होते आणि त्यांनी सांगितले की ईश्वरी अर्णव हे दोघंजणही त्या स्पर्धेमध्ये जिंकणारच नाहीत, त्यांच्यावर खूप मोठी संकटं येणार आहेत. हे ऐकून देशमुख तर खुश होते आणि म्हणते की वा, ही तर खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मग त्यावर लगेच वल्लरी म्हणते की हो मलाही तुम्हाला तेच सांगायचं होतं की खरंच ह्या गोष्टी खूप व्यवस्थित घडत आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे ईश्वरी आणि अर्णव यांनी एक पूजा करायची आहे आणि ती पूजा केली तरच ते जिंकू शकतात आणि तीच मोठी संधी आहे आपल्यासाठी की त्यांची ही पूजा होऊनच द्यायची नाही, म्हणजे मग ते जिंकणारच नाहीत. तेव्हा मग देशमुखबाई म्हणते की खरंच ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मग वल्लरी म्हणते की हो की नाही, म्हणूनच मी पण खूप खुश झाले. खरं तर आपल्याच नाही तर देवाच्याही मनात आहे की त्या दोघांनीही स्पर्धा जिंकायला नको म्हणून, पण फक्त आपण आता बघत राहायचं की त्यांना कसं रोखता येईल, ही पूजा करू द्यायची नाही. वल्लरी म्हणते की बरोबर की नाही. देशमुख म्हणते की हो अगदी बरोबर, आणि तुमचे जे कोण गुरुजी आहेत ना त्यांच्यासाठी माझ्याकडून आता बक्षीस, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि वल्लरी मात्र खूप खुश होते. तर ईश्वरी अर्णव इथे आता पूजेसाठी निघालेले असतात आणि सगळेजणं म्हणतात की सगळे घेतलं येणार आहे बरोबर. मामा म्हणतो की ईश्वरी अर्णव सगळ्या वस्तू आहेत ना योग्य पूजेच्या वगैरे. आजी म्हणते की हो अगदी व्यवस्थित घ्या सगळं आणि हो प्रवास अगदी व्यवस्थित करा, कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, सगळे गुरुजी सांगतायत तशी पूजा कर. ईश्वरी तू तर करशीलच सगळं व्यवस्थित. तेव्हा मग चिंटू तूही तिचं ऐक, कारण ती जे म्हणते यामध्ये तिचं सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहे समजलं ना, त्यामुळे ती जसं म्हणेल तसं करत राहा. तेव्हा मग आता लगेचच ईश्वरीला तो म्हणतो की हो हो चालेल, आणि ईश्वरी म्हणते की आजी तुम्ही नका चिंता करू, मी आहे ना, मी करून घेईन अर्णव सरांकडून सगळं बरोबर, तुम्ही चिंताच करू नका. आता त्यानंतर दोघंजणी निघालेले असतात. अंजली म्हणते की बरं जाताय तुम्ही दोघंजणही, तर तिथे नुसते भांडत बसू नका समजलं ना,
तेव्हा मग आता आकाश म्हणतो की काय तू हे काहीही काय बोलतेस? ईश्वरी आणि अर्णवदादा जाणार आणि भांडणार नाही असं कधी होणार आहे का? तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो अर्णव, अगदी व्यवस्थित जा आणि नीट काही ती पूजा करून शांतपणे घरी या बरं, आणि सगळं व्यवस्थित होऊ दे, अशीच देवाकडे प्रार्थना करा दोघंजणही. मग त्यानंतर आता लगेचच मामा म्हणतो की हो ना, पण ईश्वरी अर्णव यांची भांडण नसतात, ती एकमेकांच्या काळजीसाठी असतात, आमच्यासारखी नाही हमरी तुमरीवरती. काय वल्लरी? असं म्हणून आता तो वल्लरीला मुद्दाम छेडत असतो. मामा म्हणतो की सगळा जोकचा पार्ट तुम्ही सगळं व्यवस्थित करा, एवढंच सांगणं आहे तुम्हाला, आणि ही पूजा व्यवस्थित झाली की आपल्यावरचं सगळ्यात मोठं संकट टळलं असं समजायचं. तेव्हा मग ईश्वरी अर्णव दोघंजणही आता निघतात आणि त्यानंतर मग सगळेजण जात असतात. आजी म्हणते की अवी या आतमध्ये जरा. तेव्हा अवी पण आतमध्ये जातो आणि मग वल्लरी एकटी तिथेच उभी असते. मामा तिला जाता जाता म्हणतो की ठीक आहे, तू नशील येत, ठीक आहे राहू दे, आम्ही सगळे जातो, तू थांब थोडा वेळ इथे, असं म्हणून ते निघून जातात. आणि वल्लरी मात्र मनातल्या मनात खूप खुश होत असते, कारण की फायनली आता जे काही घडणार असतं त्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून घडणार असतात. म्हणजे वल्लरीला आता पुढे बघायचं असतं ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही ही स्पर्धा कशी जिंकणार नाहीत. तेवढ्यात आता आकाश पुन्हा आपल्या कामाला येऊन बसतो आणि त्याचं काम सुरू असतं. वल्लरी येते, नम्रता येते आणि म्हणते की आकाश, ईश्वरी आणि जिजू दोघंजणही गेले आता पूजा करण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की हो सो वॉट. तेव्हा मग ती म्हणते की नाही, म्हणजे ना आता त्यांची पूजा व्यवस्थित होणार, ते सगळं व्यवस्थित करणार आणि मग ते दोघंजणही जिंकणार. मस्त मजा ना, आपल्याला तर काय तेच हवं आहे फक्त, बाकी आपल्याला कशाला काय हवं आहे. तेव्हा नम्रताला तो म्हणतो की ओ गॉड, पुन्हा तुझं तेच सगळं सुरू झालं का? तुझं काय चाललं आहे सगळं ना, मला खरंच कळत नाही आहे. प्लीज या सगळ्या गोष्टी इतक्या तू का मनाला लावून घेतल्यास? प्लीज हे सगळं थांबव. आणि तुझं सारखं सारखं तेच सुरू असतं, तुला दुसरं काही जमतच नाही आहे का बोलण्यासाठी? तेव्हा नम्रता म्हणते की काय बोलणार मी दुसरं, मलाही काही कळत नाही आहे. पण ठीक आहे, तुम्ही कॅरी ऑन, तुम्हाला तर काय फक्त त्यांना जिंकवायचं आहे, म्हणून दुसरं काही बोलण्याची गरजच नाही आहे तुम्हाला. तुम्ही फक्त ईश्वरी आणि अर्णव जिंकावे याच्यासाठीच प्रयत्न करणार आहात. मग जाऊ द्या ना, उगीच स्पर्धेत तरी कशाला पार्टिसिपेट करायचं, आणि हे मेहनत घेण्याचे तरी नाटक कशाला करायचं. जाऊ दे, तसंही तुम्हाला हेच हवं आहे की ते दोघंजणं जिंकले पाहिजेत. तेव्हा मग आता मी मात्र माझे प्रयत्न करणार आहे. तुम्ही बसा तसेच, तुम्हाला तर तेच वाटतं की आपण दोघंजणही जिंकू नये. आता मात्र हे सगळ्याचा आकाशला खूप राग आलेला असतो, कारण की नम्रता त्याच गोष्टीवर सारखे सारखे बोलत असते आणि त्याचं डोकं त्यामुळे खूपच जास्त डिस्टर्ब झालेलं असतं. तो तिच्यावर चिडतो. नम्रता आता तिथून उठून निघून जाते, म्हणते की कॅरी ऑन, तुम्ही करा प्रार्थना त्या दोघांच्या जिंकण्यासाठी. तर इथे आता आकाश पुन्हा त्याच्या कामाला लागतो, पण त्याला नम्रतामुळे खूपच राग येत असतो. त्यानंतर आता वल्लरी ही फोनवर बोलत असताना समोर सांगत असते की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आता निघालेले आहेत, त्यांच्या गाडीने बाहेर पडलेत, तुम्हाला पुढे काय करायचे हे तुम्हाला माहीत आहे ना, असं फोन करून ती आता कळवते आणि आनंदी झालेली असते. त्यामुळे तिच्या मनामध्ये आता आनंद असतो. ईश्वरी अर्णव, आता तुमची ही जी काही पूजा आहे ती कशी पूर्ण होणार नाही ते मी बघते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णव दोघंजणही गाडीने निघालेले असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, आणि आपण दोघंही जर व्यवस्थित असलो ना आणि दोघं एकत्र असलो तर आपण नक्कीच ही स्पर्धा जिंकू शकतो, तुम्ही नका काळजी करू. आणि माझा तर पूर्ण विश्वास आहे आपल्यावर की कायम आपणच ही स्पर्धा जिंकणार आहोत. आपण दोघं हे सगळं करतोय ना, नक्कीच आपली पूजा पूर्ण होणार आणि स्पर्धा आपणच जिंकणार, असं म्हणून ईश्वरी आता अर्णवला एक मोठा दिलासा देत असते आणि हातात हात देऊन अर्णवला ती एक मोठी गोष्ट करायला सांगत असते. दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये असतो आणि दोघंही खूप खुश असतात. तर इथे आता राकेश हा फोनवर बोलत असतो की नक्की काय चालू आहे तिकडे. तेव्हा देशमुखबाई त्याला सांगत असते की ईश्वरी आणि अर्णव हे फायनल राऊंडसाठी जाणार आहेत. तेव्हा मग राकेश म्हणतो की मी याची सगळी काळजी घेणार आहे की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही फायनल राऊंडमध्ये जिंकणार नाही किंवा जाणारच नाहीत. त्याच्यासाठी मी पूर्णपणे बंदोबस्त करून ठेवलेला आहे आणि फक्त तुम्हाला मला मदत करायची आहे. मी तुम्हाला सांगतो तेवढं फक्त करा, मग बाकीच्या गोष्टी तुम्ही माझ्यावर सोडा, असं म्हणून आता इथे राकेश आणि देशमुख यांचं पुन्हा बोलणं झाले
आता राकेश नेमकं ऐश्वरी आणि अर्णव यांच्या बाबतीत काय करणार आहे सगळं पाहणं रंजक ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.